मुंबईच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे तापमान वाढत असताना वातावरणीय बदल सुद्धा पाहायला मिळत आहे. कधी दमट वातावरण असेल, तर कधी पावसाळी वातावरण असेल, ढगाळ वातावरण असेल आणि मधीच उकाडा असं वातावरण सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळते. याशिवाय हवेचा दर्जा सुद्धा मुंबईचा खालावला आणि या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक अंकित प्रभू यांनी महापौर यांची भेट घेतलेली आहे. नेमकी काय चर्चा झाली आहे? पत्र सुद्धा तुम्ही दिलेलं आहे. काय सांगाल एकंदरीत काय चर्चा झाली? मी माननीय आयुक्तांना आणि माननीय महापौरांना ही पत्र दिली आहेत. यामध्ये पर्यावरण आणि वातावरणीय बदल ही एक वैधानिक समिती त्या ठिकाणी असावी आणि पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण ही एक समिती जी वैधानिक समिती त्याला दर्जा द्यावा, जेणेकरून आज मुंबईची आपण जेव्हा स्थिती पाहतो तेव्हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण पाहू तर आपण आज अवकाळी पाऊस बघू शकतोय. आज आपण उष्णतेची लाट बघू शकतोय. आज आपण वायू प्रदूषण बघू शकतोय आणि म्हणून या सगळ्यांवरती कुठे ना कुठेतरी उपाययोजना आणि एक कृती आराखडा हा मुंबई महानगरपालिकेने तयार केला पाहिजे. त्याच्यावरती काम करणारी एक समिती अधिकृत त्या ठिकाणी असली पाहिजे, जेणेकरून ती समिती या सगळ्या गोष्टींना अकाउंटेबल राहील. या कृती आराखड्यावरती काम करताना मग उष्णतेची लाटला समोर जाण्यासाठी आपण काय करू, म्हणजे जे वाढतं तापमान आहे मुंबईचं ते कमी करण्यासाठी काय करू, तर मग जागा आयडेंटिफाय करून कुठे आपण अर्बन फॉरेस्ट्रेशन करू शकतो का? मग आपलं वायू प्रदूषण जे वाढतंय त्यामध्ये फक्त रस्त्यावरती पाणी मारून होणार नाही, पण त्यासाठी उपाययोजना आपल्याला आखावे लागतील. मग आपल्या कन्स्ट्रक्शन साइट्स मधून येणारे डेब्रिस आहे त्याची विल्हेवाट नीट लागतेय का? मग आपल्या इंडस्ट्रीज मधून येणारं जे काही वातावरणात जाणारा जो काही स्मोक आहे त्याची विल्हेवाट व्यवस्थित लागतेय का? आपण जेव्हा या परिसरात फिरतो तेव्हा आपण गाड्या घेऊन फिरतो, तर इलेक्ट्रिक ट्रान्झिशनसाठी महानगरपालिकेचं काय धोरण आहे? मग मुंबईच्या महापौरांपासून ते सर्व अधिकाऱ्यांपर्यंतच्या गाडी इलेक्ट्रिक करून आपण मुंबईकरांना एक संदेश प्रशासनाच्या माध्यमातून देऊन त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक ट्रान्झिशनसाठी आपण किती सिरियस आहोत यावरती ही समिती काम करेल. आणि म्हणून पर्यावरण आणि वातावरणीय बदल हा एक मोठा मुद्दा येणाऱ्या काळात मुंबईसाठी असणार आहे. आज मुंबईचं एअर क्वालिटी इंडेक्स हा 200च्या वर गेलाय. जर आता आपण यावरती काही काम सुरू नाही केलं तर येणाऱ्या दिवसांमध्ये ते 400-500च्या घरात जाईल आणि सामान्य मुंबईकरांना या वायू प्रदूषणाचा त्रास होणार आहे. आजच मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर खोकल्यांचं प्रमाण, लहान मुलांमध्ये आजारपणाचं प्रमाण हे वाढलंय. आणि म्हणून मुंबईच्या भविष्याच्या पिढीला जर आपल्याला चांगली मुंबई द्यायची असेल तर त्यावरती आतापासून काम करणं गरजेचं आहे. आपण लंडन सारखं शहर बघा, न्यूयॉर्क सारखं शहर बघा, पॅरिस सारखं शहर बघा, या सगळ्यांवरती काम करण्यासाठी या सगळ्या शहरांमध्ये कृती आराखडा पर्यावरणाशी निगडीत आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा कृती आराखडा मुंबईत तयार केला तर येणाऱ्या पिढीसाठी आपण एक चांगली मुंबई ही देऊ शकू. या सर्व कृती आराखड्यामुळे कार्बन कंटेंट या सर्व शहरांमध्ये किती आहे तो त्यांनी ट्रॅक या कृती आराखड्यामध्ये केलाय. तशाच प्रकारे मुंबईचा कार्बन कंटेंट हा दरवर्षी ट्रॅक करून सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात यावा, जेणेकरून येणाऱ्या वर्षांमध्ये अजून आपल्याला मुंबईसाठी काय करायचं आहे आपल्याला कळेल. या संदर्भात समिती गठीत करण्याची मागणी तुम्ही केलेली आहे आणि महापौरांचं या संदर्भात सगळ्यावरती उत्तर काय? माननीय महापौरांना मी हे दोन्ही विषय समजून सांगितले आणि त्यांनी देखील सकारात्मक चर्चा आज या संदर्भात माझ्याशी केली आहे. आणि मुंबईकरांना येणाऱ्या दिवसांमध्ये याचा फायदा होणार आहे आणि म्हणून ते देखील या विषयाला घेऊन सकारात्मक आहेत. याच्यासाठी 1888च्या कायद्यामध्ये तरतूद नगरविकास खात्याला करावी लागेल. ती तरतूद करून पुन्हा एकदा महानगरपालिकेत त्यांना ते पाठवावं लागेल. आणि येणाऱ्या जर आमच्या पिढीला जर या समितींची गरज लागणार आहे तर ती समिती निश्चित प्रमाणे घटित करण्यासाठी प्रशासन पण सकारात्मक आहे असं मला आज दिसलं. सभागृह लवकरच भरणार आहे आणि या सभागृहामध्ये ही प्रमुख मागणी असणार आहे का पहिल्या दिवशी? मी ठरावाची सूचना या बाबतीत पर्यावरण व वातावरणीय बदल समिती मुंबई महानगरपालिकेत असावी त्याबद्दलची ठरावाची सूचना मी सभागृहात मांडली आहे. ते जेव्हा सभागृहात चर्चेसाठी हा विषय आणला जाईल त्यावर वेळेला मी सभागृहात या विषयावरती नक्कीच बोलणार आहे. आणि पाणी पुरवठा विषयी देखील मी समिती स्थापन करा यासाठी बोललो, कारण आज आपण मुंबई शहरामध्ये ज्या प्रकारे पाणी पुरवठा होतोय, म्हणजे मग आपण कमर्शियल बिल्डिंगला बघाल तर बऱ्यापैकी तो पाणी पुरवठा कमर्शियल बिल्डिंग मध्ये होतोय. पण आमच्या चाळ वस्तीमध्ये राहणारी जी लोक आहेत, आमच्या इमारतींमध्ये राहणारी काही लोक आहेत, ते काही जण आमचे पाण्यापासून वंचित आहेत. प्रत्येकापर्यंत त्यांना आवश्यक तितकं पाणी हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आणि म्हणून जनगणना जरी नाही झाली असली तरी मुंबईची लोकसंख्या ही वाढली आहे, ही वस्तुस्थिती आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि म्हणून जेव्हा आपण या सगळ्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करू तेव्हा अशा प्रकारची समिती ही प्रत्येक आमच्या मुंबईकराला त्यांना आवश्यक इतकं पाणी मिळवून देण्यासाठी ही समिती घटित झाली पाहिजे आणि त्या समितीने त्यासाठी काम केलं पाहिजे, कारण शेवटी सर्वसामान्य मुंबईकर पाण्यासाठी कर भरतो.
आणि म्हणून जेव्हा पाण्यासाठी कर आपण मुंबईकरांकडून घेतोय, तेव्हा ही पाणी आवश्यक तितकं हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पण मुंबई महानगरपालिकेची. महापालिकेचं सभागृह भरतंय. सोबतच आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा सुरू झालेले आहे. एकीकडे नगरसेवक म्हणून तुम्ही मागणी केलेली आहे. तुमचं हे पत्र जे महापौर आणि महापालिका आयुक्तांना तुम्ही जे दिलेलं आहे, तेच पत्र आमदारांच्या माध्यमातून म्हणजे शिवसेना आमदारांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये सुद्धा पाठवणार का? या संदर्भामध्ये पर्यावरण मंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे. नाही असं आहे बघा, आता हे जे मी पत्र लिहिलंय ते नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतं. म्हणजे जेव्हा माननीय महापौर, माननीय आयुक्त अशा सूचना जेव्हा नगरविकास खात्याकडे पाठवतील, तर नगरविकास खातं त्या 1888च्या कायद्यात तरतूद करून ते पुन्हा एकदा महानगरपालिकेत पाठवतील. पण जेव्हा विधिमंडळात किंवा जेव्हा नगरविकास खात्याकडे या विषयाचा पाठपुरावा पोहोचेल, तर नक्कीच आमचे सर्व शिवसेनेचे जे आमदार आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आमदार आहेत, याचा पाठपुरावा करतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.